भाजपच्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे। अहिल्यानगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी थेट मोदी, शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले। मुंडे ते ठाकरे, प्रमोद महाजन ते शरद पवार इतकंच नाही तर हेडगेवार आणि गोळवलकर यांच्यापर्यंत सर्वांचीच नावं पुसून काढण्याचा भाजपचा कट आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसण्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानावरून ही टीका करण्यात आली। सपकाळ म्हणाले, विलासराव नाही तर लोकनेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारख्या भाजप घडवणाऱ्या नेत्यांच्याही वारशाला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे। ठाकरे कुटुंब फोडणं, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे करणं हा सगळा प्रकार नेत्यांची ओळख पुसण्यासाठीच होता, असा आरोपही त्यांनी केला। इतकंच नाही तर अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्याही नावांकडे भाजप जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा घणाघात करण्यात आला। संघाच्या विचारसरणीतूनच ही पुसून काढण्याची प्रवृत्ती वाढली असून त्या कटकारस्थानाला महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातभार लावत असल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।